तुमच्या पोरीला, मग काय करायचं? नाही नाही, असं होऊन चालणार नाही. मग कसला विचार करतेस? चल आटप लवकर, तुझं खा पटकन आणि चल निघू आपण. काही गरज नाहीये तिकडे जायची. काय? त्या मूर्ख मुलीने आपलं नाक कापलं तेवढं पुरेसं नाहीये का? अजून तिकडे जाऊन अपमान करून घ्यायचा त्या जहागीरदारांकडे जाऊन. डोकं ठिकाणावर आहे का? कालपर्यंत त्या अंजलीला जहागीरदारांची सून करायची म्हणून स्वप्न बघत होतीस ना? आता काय झालंय? आता झाली ना ती सून त्यांची, मग तरी तुला यायचं नाहीये? हे बघा, बघत होते मी मोठमोठी स्वप्न की माझी लेक जहागीरदारांची सून होईल वगैरे, पण त्यानंतर मुलीची आई म्हणून माझा मानपान होईल असंही स्वप्न बघत होते मी. पण काय घडलं? प्रत्यक्षात आपल्या लेकीने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही कुठे. पण तरी सुद्धा आपल्याला त्यांच्याकडे जावंच लागेल. का आयुष्यभर तोंड लपत फिरणार आहेस? अहो फिरेन, मी काही करेन हो. एकदा म्हंटल ना नाही जायचं म्हणजे नाही जायचं. नक्की ठरलंय तुझं? हो. ठीक, मग मी एकटाच जाईनच त्यांच्याकडे. नाही, तू जरी लाच सोडली असलीस ना तरी मला आहे, त्यामुळे मला जहागीरदारांकडे जाऊन त्यांची माफी मागावीच लागेल. काय वाटेल ते करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तिकडे गेलात आणि जर ते जहागीरदार म्हणाले घेऊन जा तुमची मुलगी तुमच्या बरोबर, तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल एवढं लक्षात ठेवा. ताई चल माझ्याबरोबर जहागीरदारांकडे. अहो आता तुम्ही त्यांना कशाला घेऊन जाताय? इथे घरात काम आहेत ती कोण करणार? देवाने 2 हात दिलेत ना आपल्याला, हा? तर कधीतरी वापर करा त्याचा. अहो चल ग ताई. अरे अहो तुम्ही जाताय कशाला पण? जा 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 भाऊ बहीण जा, नुसते फिरत बसा गावभर आणि काम सोडायचं की. अहो अगो बाई, गेलाच हा माणूस. तर काय गोंधळ घालतोय तिकडे कोणच ठाऊक. यांना ना ते टाळच दिले पाहिजे आणून. दिवसभर कुटत बसले ना म्हणजे हे असलं काही डोक्यात येत नाही. अरे देवा, चहाच पिते म्हणजे काहीतरी सुचेल मला. अंजली देवी आई, अंजलीमुळे या घरात रोज वाद होताना मी नाही बघू शकत. काही करून मला तिला वळण लावावंच लागेल. एका सुनेचं काम असतं घर बांधून ठेवणं, आणि हे तिच्या डोक्यात शिरायलाच हवं. आणि त्यासाठी मी कायम प्रयत्न करत राहणार आहे. मला खात्री आहे या प्रयत्नांना तू नक्की यश देशील. माझ्या पाठीशी कायम उभी राहशील. मला माझ्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी बळ द्याय. संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी. सई, काय चाललंय तुमचं? हा, एवढ्या जोराजोरच का अर्थ लावलाय तुम्ही? काय काय हा? यार
गुड मॉर्निंग. कसली डोमलाची गुड मॉर्निंग, बॅड मॉर्निंग आहे अरे. कसला आवाज आहे हा? अच्छा ते अगं काही नाही, मम्मा किंवा बहिणींना पूजा करत असतील. त्यांना ना सकाळी सकाळी भक्तिगीत लावायची सवय आहे त्याच्यामुळे. नॉनसेन्स, त्यांना सांग ना त्यांच्या पुरतं लावा. ऍक्च्युली इतक्या मोठ्याने कधी लावत नाहीत ते. आजच का लावलंय काय माहिती. आज मी आलीये ना, झोप मोड करायची माझी. और अख्ख्या घराची झोप मोड केली यार या सगळी. नाही फक्त तुझी झोपमोड झालीये. आय मीन की घरचे लवकर उठतात ना, त्यामुळे फक्त तुझीच झोपमोड झाली आहे. आता ऐक ना, तू उठलीस तर आवरण पटकन, आपण खाली जाऊया. खाली का आपण एवढं सकाळी सकाळी खाली? अगं असं काय करतेय तू? सून आहेस आता जहागीरदारांची. तू जर अशी लेट उठलीस ना तर मम्माला आवडणार नाही ग. तुला माहितीये त्यांना ना काहीच आवडणार नाही. मी शिरा बनवला, त्यांना नाही आवडला. आपण वेडिंग केलं, त्यांना नाही आवडलं. आता मी झोपले तरी त्यांना नाहीच आवडणार आहे. ओंकाराजी, तुला माहितीये का किती स्ट्रेस मध्ये आहे मी. मला झोप नव्हती लागत माहितीये. आता सकाळी सकाळी कुठे माझी शुगर झोप सुरू झाली होती आणि हा आवाज. ओंकार, म्हणजे मी तुमच्या घरात झोपायचंच नाहीये का? अगं तसं नाहीये. काय मम्मा आणि बहिणींना लवकर उठतात ग, आणि तू पण जर लवकर उठलीस ना तर मम्माला आवडेल आणि तुम्हालाच एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करायला वेळ मिळेल ना. आणि मम्माला ना हळूहळू तुझी चांगली साईड पण दिसेल आणि बहिणीला तुझ्या विरुद्ध तिचे कान भरताच येणार नाही. प्लीज ना, थोडं लवकर उठायला शिक ना आता. ओके फाईन, येते मी. थँक्यू. उठ आता, माझी ओढणी दे. हो नाही यार, हे रोज रोज नाही उठणार आहे मी ओंकार. हो हो. चल. मस्त झाली ना आज पूजा. नाही म्हणजे देव असे खडबडून जागे झाले असतील आज आरती ऐकून. काय रे? नाही सई, पण मला मात्र खूप आवडलं. आज बऱ्याच दिवसांनी आपल्या घरात अशी वाजत गाजत आणि प्रसन्न सकाळ झालेली आहे. ऍक्च्युली नाही, पण मला अजून पण या सगळ्या मागचं ओकेजन नाही कळलं. देवांना नाही, आपल्या घरातल्या माणसांना जागा करण्यासाठी ही पूजा केली आहे. ओके ओके. या असं आहे. चला. गुड मॉर्निंग अंजली, ओमी. गुड मॉर्निंग. झाली ना झोप? हो झाली ना. आई, मी काय म्हणते, आता नवीन सून आपल्या घरी आली आहे ना, तर तिला आपण आपल्या घरी